मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला 200% पाठिंबा. इम्तियाज जलील यांचं वक्तव्य. MIMचे नेते इम्तियाज जलील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी आज आझाद मैदानात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. इम्तियाज जलील यांनी सरकारवर मराठा आरक्षणाबाबत गांभीर्य नसल्याची टीका केली. त्यांनी मराठा समाजातील आमदारांना राजीनामा देण्याचं आवाहन केले. इम्तियाज जलील यांच्या मते जर मराठा समाजातील 100 आमदारांनी राजीनामा दिला तर देवेंद्र फडणवीस एका दिवसात निर्णय घेतील. त्यांनी म्हटलं आहे की 150च्या जवळ आमदार आहेत मराठा समाजातले. हा एक 100 दिले ना तर एका दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील बघा तुमच्यासाठी. इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना आमदार खासदारांना राजीनामा देण्यासाठी दबाव आणण्याची विनंती केली. MIMचा या पक्षाचा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केले. सरकार लवकरच यावर तोडगा काढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. नाही, आम्ही सुरुवातीपासून लोकसभेमध्ये जरांगे पाटील साहेबांचं जे स्टँड आहे की मराठांना रिझर्वेशन मिळायला पाहिजे, त्या बाजूने मी माझा पक्ष माझ्या पार्टीचा अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसीने पार्लमेंटमध्ये हे मुद्दा उचललेला आहे. आणि आज मला हे चिंता वाटते की आज 5वा दिवस होऊनसुद्धा सरकार याच्यामध्ये काही तोडगा काढत नाही. हे खूप चिंतेची बाब आहे. कारण जेव्हा आपण जरांगे पाटील साहेबांना बघतो त्यांची हालत कशी खालावलेली आहे आणि आतापर्यंत काहीही सरकार करून घेत नाही आहे. माझा रोष जे आहे हे सत्ताधारी पक्षातले जे आमदार आहे 150च्या संख्या महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये मराठा समाजाचे आमदार आहे, किती मोठ्या संख्येने खासदार आहे. त्यांना एक प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्हाला समाज पाहिजे का तुम्हाला सत्ता पाहिजे? हे जे लोक मागच्या 5 दिवसापासून इथे बसलेले आहे त्यांनी सगळं त्याग करून आलेले आहे. किती कष्टाने ते इथे बसलेले आहे. त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था नाही होती, घरबार सोडून ते आलेले आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हे लोकांनी ज्यांना निवडून दिलेले आहे ते आपल्या घरामध्ये ऐश करत आहे. माझी विनंती माझी अपेक्षा हे होती की हायकोर्टाने सरकारला निर्देश द्यायला पाहिजे होते की तुम्ही 48 तासाच्या आत यांची जे काही मागणी आहे ते पूर्ण करा. आता कमिटी जे आहे ना, जेव्हा सरकारनं निर्णय घ्यायचं नसतं तर कमिटी स्थापित होतो, मग स्टडी करतं. हे सगळे टोलवाटोलवीचे उत्तरं असतात. माझी ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.